नमस्कार, मी ज्योत्स्ना. आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. नामवंत विनोदी अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी नाशिकला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांनी आमचे प्रतिनिधी मिलिंद कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. नमस्कार. न्यूज वर्ल्ड चॅनल नाशिक यांच्यासाठी मी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितो. आपलं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आज आपण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत नवख्या पद्धतीने पदार्पण केलं. त्यावेळेला आपण पदार्पण केलं, महाराष्ट्र आपल्याला ओळखत नव्हता, परंतु आपल्या विनोद बुद्धीच्या कौशल्याने आणि अभिनय सामर्थ्यावरती आज आपण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक स्वतःच्या नावाने एक नवीन विनोदी युग सुरू केलेलं आहे. तर हा जो प्रवास आहे आपला चित्रपटसृष्टीमधला, हा आपल्याला कसा वाटला आणि एकूणच सुरुवातीला आपण संघर्षाने पुढे आलात की कशा पद्धतीने आपल्याला? नाही, संघर्ष अपरिहार्य असतो जेव्हा तुम्हाला कुठलंही बॅकिंग नसतं. आता मी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे. माझे आईवडील किंवा माझ्या नातेवाईकांपैकी कोणी या चित्रसृष्टीत कार्यरत नाही, त्यामुळे संघर्षाला पर्याय नव्हता. हा पहिला मुद्दा. माझा संघर्ष हा मुंबईत आल्यापासून 12 वर्षाचा आहे. म्हणजे 1994 साली मी मुंबईत आलो आणि 2006 साली मी नायक असलेला पहिला सिनेमा मिळाला, कायद्यांचं बोलणं. तर तो 12 वर्षाचा कालखंड आहे, त्यामुळे तो खूप मोठा संघर्ष आहे. एक साधारण तप मला लागलं नायक होण्यासाठी. आणि ह्या सगळ्या प्रवासात मी सिनेमात आलो त्याचं कारण म्हणजे त्याचं श्रेय मी देतो नाना पाटेकरांना. ते माझे गुरु आहेत. नानांमुळे मी पहिला सिनेमा मी त्यांच्याबरोबर केला, यशवंत नावाचा, 1995 साली. त्याचा मी सहाय्यक दिग्दर्शक होतो. तर ती खूप मोठी संघर्ष गाथा आहे आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही. दादा कोंडकेंचं युग, त्याच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफांचं युग. तर आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मकरंद अनासपुरेंचं युग सुरू आहे असं आपल्याला म्हणजे एकूण मराठी जनतेला तर वाटतं. असं आपल्याला काय वाटतं? मला नेहमी हा निसर्ग नियमच वाटतो. कारण एखाद्या झाडावर एखादं पान येतं, ते नवीन असतं, नंतर ते हिरवं होतं, नंतर ते पिवळं होतं, नंतर ते वाळून जातं आणि गळून पडतं, पण त्याच्या जागी पुन्हा नवीन पाणी येतंच. आणि मला असं वाटतं ही तशीच प्रक्रिया आहे कलेच्या क्षेत्रात असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात, की आपण संघर्षरत होऊन आपण त्या पानाची जागा घेतो. मग कधीतरी आता आपणही आपल्या नंतरची जनरेशन आता येऊ घातली आहे, त्यातलेही काही मातब्बर कलावंत येऊन जास्तीत जास्त संघर्ष करून जास्तीत जास्त चांगली कला सादर करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून ते साहिर लुधियानवींनी फार चांगल्या शब्दात सांगितलं की कल और आएंगे नगमों की खिलती कलियाँ चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले, वो भी एक पल का किस्सा थे, मैं भी एक पल का किस्सा हूँ. तर मला वाटतं ही ती प्रोसेस आहे. त्यामुळे प्रत्येक ह्याच्यानंतर एखादा चांगला कलावंत येणं अपरिहार्य. मराठी चित्रपट प्राईम टाईमला लागावेत याच्यावरती शोभा डे सारख्या एका जन्माने मराठी असणाऱ्या पत्रकारानेच आक्षेप घेतला किंवा त्याला थोडासा विरोध केला. तर हे आपल्याला कितपत? नाही, शोभा डे वगैरे असल्यांची मतं फार गृहीत धरावीत असं मला काही वाटत नाही. कारण मुळात शोभा डे या सिनेमा पाहायला जातात का खायला जातात हा मला पडलेला प्रश्न. कारण त्यांनी कमेंट फारच भंपक केली, तिथे आम्हाला वडा मिसळ भाव खाली. मग तू सिनेमा बघायला जाते का खायला जाते, हा महत्त्वाचा मुद्दा तिथे उपस्थित काय आहे. की मराठी सिनेमाला महाराष्ट्रामध्ये हक्काची सिनेमागृह नाहीत हे जर एखाद्या पत्रकार असलेल्या बाईला कळत नसेल तर तिला पत्रकार म्हणून गृहीतच कशाला करा, हा माझा महत्त्वाचा मुद्दा. सकल ज्ञानानंतर आपण जर एखादी कमेंट केली तर त्याचं आपण काय म्हणूया, त्याचा चांगुलपणा वाईटपणा त्यावर चर्चा होऊ शकते. पण निव्वळ अज्ञानापोटी आणि काहीतरी आपलं एक प्रसिद्धीचं वलय ओढून घ्यायचं यासाठी जर स्टेटमेंट्स करत राहिलं तर त्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. मुळात महाराष्ट्रामध्ये शोभा डेंना मला असा प्रश्न विचारायचा की मराठीची किती सिनेमागृह आहेत तुम्हाला माहिती आहेत का हक्काची? मला माहीत असलेली आता तर 2च आहेत. एक भारत माता आहे आणि दुसरं कोल्हापूरचं शाहू आहे. प्रभात पुण्याचं होतं, ते बंद झालं.
तर त्या डे बाईंना माहीत नसेल का? अर्थात त्यांचं डे कल्चर वेगळं झालं असेल, आता पेज 3मध्ये राहतात त्याच्यामुळे त्यांना माहीत नसेल. परंतु मराठीला हक्काची सिनेमागृह नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमाला प्राईम टाईम मिळणंही अपरिहार्य आहे आणि जास्तीत जास्त सिनेमागृह मिळणंही अपरिहार्य आहे. आम्ही तामिळनाडूत तर दाखवू शकत नाही मराठी सिनेमा, त्याच्यामुळे आमची बाउंड्री ठरलेली आहे. तर आमच्या बाउंड्रीत आम्हाला तेवढं पाहिजेच. त्यामध्ये काही फार आम्ही आमिर खाननी पण स्टेटमेंट केलं होतं आणि सगळ्यांचंच मला असं म्हणायचं आहे की उद्या मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर जातो आहे. एका हिंदी नटाच्या मानधनामध्ये 15 मराठी सिनेमे होते एकाच नटाच्या मानधनात, पण ते सिनेमे गुणवत्तेने फार पुढे आहे, आशयाने फार पुढे आहे. गेल्या 5 वर्षाचा इतिहास जरी पाहिला तरी सुवर्णकमळ आपल्याला किती वेळा मिळाले, श्वासपासून आपण ती परंपरा जपत. आता कोर्ट आहे यावर्षी, तर त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर भाष्य होऊ नये आणि त्याला तेवढं मार्केट मिळायला पाहिजे, हे फार स्वाभाविक आहे. आणि यामध्ये शासनाने जर जास्तीत जास्त प्रयत्न केले तर शासनाचं अभिनंदन मी मराठी कलावंत म्हणून निश्चित करेन. काहीच नाशिकमध्ये आपण आज आलात, गोदावरी खूपच प्रदूषित झालेली आहे. हो. आणि आपण प्लास्टिकमुक्त नाशिक करण्यासाठी आणि गोदावरी देखील प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी नाशिकमध्ये आलेला. या निमित्ताने नाशिकच्या जनतेला आपण काय सांगाल? मला एकच म्हणायचं आहे की नाशिक हे तसं तीर्थक्षेत्र आहे. आता कुंभमेळा होईल पावसाळ्यामध्ये सुरू, त्याच्या 4 पर्वण्या आहेत. 4 पर्वण्यांमध्ये साधारण 3-1 कोटी भाविक तरी अंदाजे भेट देते. आता एवढं सगळं जेव्हा लोक इथे येतात त्यावेळी अपरिहार्य येते ना. आपल्याकडे दुर्दैवाने काय आहे की आपण आपल्या हिंदुत्वाविषयी किंवा आपल्या धर्माविषयी फार आग्रही असतो, फार स्वाभिमानानं बोलतो, परंतु आपण आपली तीर्थक्षेत्र घाण होऊ नये त्यासाठी प्रयत्नरत आहोत का? मग ती जबाबदारी कोणी घ्यायची? शासनाचीच एकट्याची जबाबदारी नसते. मी जर भक्तिभावाने, मी जर धार्मिक असेल तर मलाही ती जबाबदारी उचलणं हा माझा कर्तव्याचा भाग असला पाहिजे ना. मग माझं नुसताच अभिमान काय कामाचा आहे? मग मी जेव्हा मी हिंदू आहे असं आग्रहाने म्हणतो त्यावेळी ती स्वच्छतेची, तीर्थक्षेत्राच्या, तीर्थस्थळांच्या स्वच्छतेची जबाबदारी कोणाची? हा मूलभूत प्रश्न आहे. शासन एकटं काही करू शकत नाही यामध्ये, कारण हा लोटा, हा रेटा जो येणार आहे, 3-1 कोटी लोक आल्यावर प्रशासन काय करेल, महापालिका काय करेल? त्यांना काय 10 हात हे थोडीच आहे, त्यांचं लिमिटेड हे आहे ना. आपण हात बटवायला पाहिजे त्यामध्ये. आणि दुसरं काय होतं, मी अलीकडच्या काळात फार बघितलं, मी खूप तीर्थस्थळं हिंडलो वगैरे, आपली ती पाण्याची बाटली संपली की तिथेच कोपऱ्यात टाकली, ती नदीला एकीकडे माता म्हणायचं, त्यातच घाण करायची. हे मग काय, हे कुठून आपल्याला? आणि गोदावरी प्रदूषित झाली हे सांगायला वेगळं कुणी यायला नको, आपल्यालाही माहिती आहे. आणि तिची स्वच्छतेची जबाबदारी ही प्रत्येक इथे जन्माला येणाऱ्या माणसाची. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचा थोडासा वाटा उचलला. मी घाण करणार नाही, कोणाला करू देणार नाही, एवढी जरी भान बाळगलं तरी तेवढ्या पुरतं. म्हणजे छोटे छोटे ह्यानेच ते समुद्र बनणार आहे. त्यामुळे सगळ्यांचा प्रयत्न एकत्रित होणं हे गरजेचे आहे. आज ही मुलं, मी मुद्दाम का आलो, कारण ती मुलं आहेत सगळी. आताची जनरेशन एक उद्धट आणि उर्मट जनरेशन मरून जाईल आता काही काळानंतर, पण ही नवीन येणारी जी पिढी आहे त्यांना मात्र सगळं स्वच्छ आणि चांगलं मिळावं यासाठी आपण धडपडायला काय हरकत आहे. आणि मी त्यांच्याशी जेव्हा बोललो त्यावेळी मला लक्षात आलं की ते किती उत्सुक आहेत. त्या सगळ्या लहान लहान मुलं आहेत, पण त्यांना आम्ही प्लॅस्टिक वापरू देणार नाही, आम्ही सगळीकडे कापडी पिशव्या वापरू, वापरायचा संदेश देऊ, हे त्यांनी आज मनावर घेतलं. आणि ह्या रणरणत्या उन्हाळ्यामध्ये त्यांनी ही कामगिरी घेतलेली आहे. तर मला वाटतं यातनंच शिकण्यासारखं आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचा वाटा उचलणं गरजेचं. शेवटचा प्रश्न, आदेश बांदेकरांनी मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टीतून एका राजकीय इनिंगला आत्ता सुरुवात केलेली. पुढे मागे असं काही करून मराठी मनासाठी आणि मराठी जाज्वल्य अभिमान जो आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो आहोत त्याच्यासाठी राजकीय क्षेत्रात उतरून काही करण्याची आपल्याला इच्छा आहे का? नाही, मला नाही वाटत राजकीय क्षेत्रातच यायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. मी कलावंत म्हणून प्रसिद्ध आहे, लोकांनी मला कलावंत म्हणून आयडेंटिटी दिलेली आहे. तर मी राजकारणात जाऊन काय करू? म्हणजे माझी तिकडे मूर्खासारखीच अवस्था होईल, कारण राजकारणाचा माझा अभ्यास नाही, तिथे काय करायला लागतं हे मला माहीत नाही.
कुठल्याही प्रश्नाचा माझा पूरक अभ्यास नसतो. मी कलावंत म्हणून आता मला स्वच्छता दूत म्हणून नेमले, तर त्या संदर्भाने मी किती काम करू शकतो, यात कशाचाही राजकीय संबंध नाही आहे. आणि मला स्वतःला राजकारणात जाऊन काही करावं असं काही, कारण मी तिकडे खूप तीर मारेल असंही काही नाही आहे आणि मला काही कमवायचं नाही आहे, त्यामुळे मला काही तिकडे जायचं नाही. हां, मी माझ्या व्यस्त ह्याच्यामधनं मला जसा वेळ मिळेल तसं मला थोडंसं या समाजाने मला मोठं केलेलं आहे, त्या समाजासाठी मी काहीतरी देणं लागतो या भावनेतनं मी हे साधं काम करतो एवढंच. आणि ते व्यक्तिसापेक्ष आहे, म्हणजे इतर कुणी काय करावं ह्याच्यावर माझा अखत्यार नाही, तो त्यांचा विचार आहे, त्यांचं काहीतरी जसं माझं म्हणणं आहे तसंच त्यांचंही असेल, त्यामुळे तो व्यक्तिसापेक्ष भाग आहे असं मला वाटतं. न्यूज वर्ल्डशी बोलल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील साधुग्रामची पाहणी करण्याकरता जगद्गुरू नरटेक. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील साधुग्रामची पाहणी करण्याकरता जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचे नाशिक शहरात आगमन झाले होते. यावेळी हजारो भक्तांनी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील साधुग्रामची पाहणी करण्यासाठी तसेच साधुग्राममधील कामाचा दर्जा आणि येथील सोयी सुविधांबद्दल प्रशासनाला सूचना करण्यासाठी नरेंद्र महाराजांचे नाशिक शहरात आगमन झाले होते. द्वारका सर्कल जवळील काशी माळी मंगल कार्यालयात त्यांच्या भक्तांना दर्शन देण्यासाठी नरेंद्र महाराज साधुग्रामहून थेट काशी माळी मंगल कार्यालयात पोहोचले होते. तेथे त्यांनी भक्तांना दर्शन दिलं. या प्रसंगी हजारो भक्तांनी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी नरेंद्र महाराजांनी आमचे प्रतिनिधी श्री मिलिंद कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. सरकार बदलल्यानंतरची जी परिस्थिती आहे ती आपल्याला धर्माला पोषक अशी वाटते का? BJP शिवसेनेचं सरकार आल्यापासून म्हणजे अभिमानानं सांगावं असं वाटतं की योग्य वाटते परिस्थिती. खऱ्या अर्थानं जो जाणवायला लागला आहे आज आपला धर्म आपल्या संस्कृतीबद्दल बोलण्याची हिंमत लोकांना की त्याबाबत बोलूच शकत नव्हते. बोलले तर त्याच्यावर असे काहीतरी वेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी सुरू व्हायची. आज आपलं नाशिक शहरात आगमन झालं, त्याच्या अगोदर सकाळी इथे गोसंरक्षणाचा जो कायदा महाराष्ट्र सरकारने पास केला त्याच्या समर्थनार्थ एक रॅली निघाली होती आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद हिंदूंनी दिला. आदिवासी भागातून हजारो लोक आले होते, तसेच शहरी भागातीलही हजारो लोक या ठिकाणी सामील झाले होते. आपला भक्त संप्रदायही त्याच्यात होता. तर हा सगळा जो धर्मजागृतीचा जो एकूण परिणाम आणि परिपाक दिसतोय तो आपल्या सगळ्या साधू महंतांनी जी जागृती समाजामध्ये निर्माण केली त्याच्यात आपलाही हात खूप मोठा आहे. त्याच्याबद्दल आपल्याला कसं विश्लेषण करता येईल? हा जो कायदा झालेला आहे याचं आम्ही स्वागत करतो आहे, शासनाचं स्वागत करतो. कारण आपल्या देशामध्ये आमची संतांची मागणी होती की गोमाता हा राष्ट्रीय पशु म्हणून त्याला घोषित करा किंवा राष्ट्रीय सन्मानाचं त्याला वागणूक दिली गोमाता ही राष्ट्रमाता, राष्ट्रीय संपत्ती आहे, राष्ट्रीय माता म्हणून हे करा म्हणून सांगितलं होतं. गोपालकृष्णांनी तर त्याचाच उदो केलं. गोपालकृष्णांना तर त्याच्यावरूनच गोपाल म्हटलं जातं. गोंचं पालन करणारा तो गोपाल. आणि ही राष्ट्रीय संपत्ती जतन होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आज आपण वेगळ्या प्रकारचे जे आजार पाहतो ते फर्टिलायझरच्या माध्यमातून जे अन्न पोटामध्ये जातं आहे त्याचे दुष्परिणाम आहे. पूर्वीच्या काळीसुद्धा ह्या गोपालनामुळे निरोगी सशक्त त्यांनी जे कृष्णानं कंसाकडे दूध घेऊन जाऊ नका म्हणजे सांगितलं. उद्देशच तो होता की आपण नागरिक सुदृढ होऊया. ही ख्रिश्चन मिशनरी जी आपल्या भारत देशामध्ये आली ती वेगळ्या प्रकारची मदत करण्याच्या हेतूनं आली. वास्तविक वेगवेगळ्या प्रकारची जर हे मदत करतात त्याला आमचा कुणाचाच विरोध असण्याची काही गरज नाही. कारण आम्हीसुद्धा आज अनेक प्रकारची मदत करतो आहे. मग दुर्बल घटकांचं पुनर्वसन असेल त्याला आम्ही दुभत्या गायी देतो, दुभत्या म्हशी देतो, शेळ्या मेंढ्या देतो, घरघंट्या देतो, त्यानंतर शिलाई मशीनचं वाटप करतो. अशा अनेक आता स्वतःच्या पायावर मुलं उभी राहिली पाहिजे म्हणून आमच्या वसई जे पीठ आहे या वसई पीठावर मोटर ट्रेनिंग स्कूल चालू केलं आहे. आतापर्यंत 80 विद्यार्थी आमचे बाहेर पडले, म्हणजे 4 बॅचेस बाहेर पडल्या आमच्या. या बॅचमधून ते ड्रायव्हर करतो आहे, नर्सिंग कोर्स विनामूल्य देतो आहे. आम्हीसुद्धा इंग्रजी माध्यमाची विना अनुदानित शाळा चालवतो आहे आणि त्याच्यातून मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण झालं पाहिजे. म्हणजे आम्ही काही इंग्रजीच्या विरोधात आहोत असं नाही, परंतु ही ख्रिश्चन मिशनरी जर सामाजिक काम करते तर परिवर्तन का होतं? मिझोराम, नागालँड असू दे किंवा तिकडचा जो भाग आहे तिथे ख्रिश्चनांचं प्रमाण अचानकपणे कसं काय वाढलं
की आपल्या भारत देशामध्ये म्हणजे हा जो आदिवासी पट्टा आहे, या आदिवासी पट्ट्यामध्ये गावच्या गाव ख्रिश्चन झालेले आहेत. हे कसे झाले? जर हे धर्मांतर करत नाहीत किंवा हिंदू धर्माचं खच्चीकरण करत नाही, मदत करण्यासाठी जर जातात, तर ही संख्या वाढली कशी? हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि हे पुरोगामी विचाराच्या लोकांना माहिती नाही का? जरूर माहिती आहे, पण विरोधाला विरोध करायचा. ते BJPनं असं केलं किंवा BJP धर्मवापसी कार्यक्रमाला, घरवापसी कार्यक्रमाला समर्थन देते म्हणून तिच्या विरोधात बोलायचं. म्हणजे राजकारणाला राजकारण करणं हा त्यातला उद्देश आहे. वास्तविक हिंदू धर्म जो आहे, हिंदू धर्माचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. हा जिहादी लव आला आहे प्रकार. हा काय प्रकार आहे? हिंदू धर्माला संपवण्याचं षडयंत्र आहे. माझी मागणी आहे या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून, आणि आम्ही पंतप्रधान लवकरच भेटणार आहोत आणि तिथं मागणी करणार आहोत की तुम्ही लहान मुलं जी असतात त्यांना सक्तीनं आईवडिलांची जबाबदारी, कायद्यानं जबाबदारी केलं की त्यांचं संगोपन करणं. जर आईवडिलांची जबाबदारी आहे मुलांचं संगोपन करणं, तर मुलांचा शुभविवाह जो करून देतो आपण, त्या शुभविवाहामध्ये कायद्यानं पालकांची संमती असल्याशिवाय लग्न करता येणार नाही, अशा प्रकारचा कायदा केला पाहिजे. किमान मुलींच्या बाबतीत, कारण ज्यावेळी मुली चुकीचं असं डिसिजन घेतात, ते वय खेळतं बागडतं वय असतं, निष्पाप वय असतं, एवढं काय फार मोठं समजण्याचं वय नसतं. 18 वर्ष म्हणजे काय फार मोठं वय झालं अशातला प्रकरणानं 18 वर्षानंतर मुलगी लग्न करू शकते. तर तिच्या त्या अल्लडपणाचा ही जिहादी लव मंडळी फायदा उचलतात आणि तिचं लग्न म्हणजे तिला पळवून नेणं हा धर्मांतराचाच प्रकार आहे. की हिंदूंची संख्या वाढवणारी कोण आहे? ती वेलच कापून टाका, हा त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहे. तर या गोष्टींना जर आळा बसायला पाहिजे असेल तर सरकारने कायदा करणं गरजेचं आहे. जसं मुलीनं कायदा करून वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार दिलेला आहे, तसं किमान म्हणजे मुलांसाठी केलं तर उत्तमच आहे, पण नाही केलं तर किमान मुलींच्या बाबतीमध्ये तरी हा कायदा झाला पाहिजे की मुलीचं लग्न आईवडिलांच्या संमतीनं, म्हणजे तिच्या आणि आईवडिलांच्या दोघांची संमती असल्याशिवाय लग्न करता येणार नाही. म्हणजे जिहादी लवसारखे जे प्रकार आहे ते बंद होतील. मला ठाऊक आहे की मी 21व्या शतकात वावरतो आहे, त्याच्यामुळे मी काय फार मोठं काहीतरी मागणी चुकीची करतो का? अजिबात नाही. माझं म्हणणं आहे मुलगीला तिच्या आवडीचा मुलगा करू दे, पण तो आईवडिलांना पण पसंत असणं गरजेचं आहे. कारण त्या मुलीचं उद्या ज्यावेळी वाईट घडतं ते बोलणारे जे लोक असतात, हा जो समाज असतो तो येत नाही कधी, ते पालकालाच निस्तरावं लागतं. त्या पालकाचे जे काही प्रॉब्लेम होतात ते पालकालाच माहिती असतात. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की त्याच्यासाठी कायदा करावा आणि मुलीचं जे लग्न आहे ते पालक आणि मुलगी या दोघांच्या संमतीनं झालं पाहिजे. असं झालं तर मला वाटतं जिहादी लवला खीळ बसेल. धर्मरक्षणाच्या किंवा धर्मक्रांतीच्या साठीच जन्माला येतात असं दिसतं इतिहासावरून. कारण पहिला नरेंद्र स्वामी विवेकानंद होते, दुसरा नरेंद्र मोदींच्या रूपाने आज दिल्लीत राज्य करतो आहे, तिसरा नरेंद्र महाराष्ट्रामध्ये धर्मजागरणाचं, धर्मरक्षणाचं, धर्मसंवर्धनाचं काम करतो आहे. तर नरेंद्र या नावामध्ये काय जादू दडली असं आपल्याला वाटतं? असं काय मला वाटत नाही. ते आतून इच्छाशक्ती पाहिजे. आपण समाजाचं देणं लागतो अशी ज्यांच्यापाशी इच्छाशक्ती आहे. ते फक्त काय नरेंद्र नावाचा तर याच्यातला प्रकार नाही आहे. तर ज्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची इच्छाशक्ती आहे ती माणसं समाजाचं मनापासून ज्याला वाटतं समाजाचं कल्याण करावं, तुमची जर प्रामाणिक इच्छा असेल तर ती फलद्रूप नक्की होते. जीत आपके गोदी या घोषणेबद्दल आपण काय म्हणाल? नरेंद्र मोदी या देशामध्ये पंतप्रधान म्हणून आल्यानंतर आज हिंदू धर्माला खऱ्या अर्थानं असं वाटायला लागलं आहे की बाबा हिंदू धर्माचं किंवा हिंदू संस्कृतीचं नक्की संरक्षण आहे. कारण असा पहिला पंतप्रधान आहे की जो निवडून आल्यानंतर गंगेला जातो, जो लोकसभेच्या त्या संसद भवनाला नमस्कार करतो. हे आमचे सगळे संस्कार आहेत हिंदू धर्माचे. तर संस्कारक्षम्य असा पंतप्रधान आहे असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे लोकांना नक्कीच आनंद झालेला आहे. आता काही लोक अच्छे दिन कभी आ जाएगे वगैरे बोलतात लोक त्यांच्याबद्दल, तर त्याला वेळ लागणार. कारण असं नाही आहे ना, पूर्वीच्या सरकारने जो तिजोरीमध्ये खडखडाट केलेला आहे तो लगेच काय भरून येणार नाही ना, त्याच्यासाठी वेळ तर लागणार. त्यांची पावलं सकारात्मक दिसत आहेत, आम्हाला तरी वाटतं सकारात्मक दिसत आहेत. आज बघा की कोण त्यांचं ते कौतुक करत नाही. आज पेट्रोल डिझेलचे काल दर कमी झाले, त्याचं कोण कधी कौतुक करत नाही. मग हे पूर्वीच्या सरकारमध्ये का होऊ शकलं नाही? अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या चांगल्या आहेत, सकारात्मक आहेत, त्याचं कौतुक होत नाही आणि फक्त टीका केली जाते. राज्यात विरोधक जे असतात किंवा बाहेरून बोलणारे जे लोक असतात, बोलणं सोपं असतं. काम ज्यावेळी एखादी व्यक्ती करत असते, कारण आम्ही काम करणारे लोक आहोत,
तर काम करणाऱ्या व्यक्तीला काय त्रास असतो तो त्यालाच माहिती असतो. आमचं हे जे चॅनल आहे न्यूज वर्ल्ड म्हणून, हे नाशिकमध्ये नव्याने सुरू झालेलं आहे, लोकल चॅनल आहे. आपण आपल्या भक्तांना याबद्दल सांगावं आणि आमच्या चॅनलला देखील आपण आशीर्वाद द्यावा, हीच मी आपल्याला विनंती करतो. नक्की आमचे आशीर्वाद नक्की असणार, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि हा निकोप असणं आवश्यक असतो. आम्ही आशा बाळगतो की तो असणार आपला आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे चांगलं अतिशय प्रभावी माध्यम आहे. तर आपल्या वाटचालीस आमच्या नक्की शुभेच्छा. धन्यवाद महाराज, आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. न्यूज वर्ल्डसाठी मिलिंद कुलकर्णी, नाशिक. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मेजवानी लय भारी. फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी ह्या दर्जेदार शिक्षण संस्थेच्या कामकाजाविषयी तसेच संस्थेत असलेल्या सोयी सुविधांबद्दल आमचे मॅनेजिंग डायरेक्टर चंदन पवार यांनी जाणून घेतलेली माहिती पाहूया. फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी ही संस्था नाशिक शहरातील दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जाते. या संस्थेत मुलांसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्स, सुसज्ज लायब्ररी, म्युझिक अकॅडमी, प्रयोगशाळा, बॉक्सिंग क्लब, टेनिस कोर्ट याबरोबरच सुसज्ज क्लासरूम सुद्धा आहेत. या संस्थेस कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीची मान्यता मिळाली असल्यामुळं येथील शिक्षणाचा दर्जा हा उच्च आहे. या संस्थेला फर्स्ट बेस्ट स्कूल आणि एक्सलंट अवॉर्ड 2015 हे पुरस्कार मिळाले आहेत. या संस्थेची अजून वैशिष्ट्ये म्हणजे या संस्थेत मुलांना आपले करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. त्याचबरोबर येथील मुलांना सामाजिक जबाबदारी याचेही धडे दिले जातात. म्हणून येथील मुलांचे भविष्य हे नक्कीच उज्ज्वल होईल यात शंका नाही. फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी या संस्थेने काही खाजगी शाळा आणि बालवाड्याही दत्तक घेतलेल्या आहेत. अशा या सर्वगुण संपन्न शाळेविषयी जाणून घ्यायला सर्वांनाच आवडेल. आज शिक्षणाचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळावं आणि त्याचं भविष्य घडावं या विचाराने सर्वच पालक चिंतेत असतात. परंतु फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमी ही एक अशी संस्था आहे की जिथे आपल्या पाल्याला प्रवेश मिळाल्यानंतर उच्च प्रतीचे शिक्षण मिळते आणि भविष्याची चिंता राहत नाही. फ्रावशीचे संचालक रतन लथ यांची शिक्षण आणि माझी संस्था या विषयावर आमचे मॅनेजिंग डायरेक्टर चंदन पवार यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत आपण बघूया.
न्यूज वर्ल्डमध्ये आपले स्वागत. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण शिक्षण क्षेत्रात कसे आलात आणि त्यासाठी नाशिक शहरच का निवडले? हा प्रश्न खरं म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे. माझं स्वतःचं पर्सनल एज्युकेशन काही नाशिकला झालं, काही लोणावळ्याला झालं आणि परत नाशिकला झालं. आणि मी तसा कधी चांगला स्टुडंट नव्हतो स्कूलमध्ये, म्हणजे आउटस्टँडिंग होतो, नेहमी आउटसाईड द क्लास असायचो आणि पनिष्ड असायचो. त्यामुळे पण बाय चॉईस, म्हणजे मला अभ्यास आवडायचा, पण मी जास्त करून जास्त इंटरेस्टेड होतो. पण काय झालं का त्या स्कूलिंगमधनं कॉलेजपासून प्रवास केल्यापासून एक लक्षात आलं का कुठेतरी लवकर सेटल झाला पाहिजे. प्रत्येकाचा नेचर असतो. त्यामुळे लवकर बिझनेस स्वतःचा चालू केला आणि लग्न पण लवकर केलं. सिम्पल मिडल क्लास फॅमिलीमध्ये मोठा हळूहळू होत गेलो. मोठा म्हणजे आपला आपला व्यवसाय करत गेलो आणि त्या व्यवसायामधून परिवार माझा मोठा होता. ही जी जुनी शाळा आहे नाशिकची प्रवाशी अकॅडमी, ती माझ्या आजोबांनी स्थापन केली होती. आणि फॅमिलीमध्ये वडील, आजोबा, आत्या हे सगळे लोक होते, तर ते सगळेच ते शाळा हँडल करत होते. माझा व्यवसाय वेगळा होता. मी कोंबड्या विकायचो, अंडे विकायचो, बुटं विकायचो, कुत्र्याचे पिल्लं विकायचो, असं बरंच काही करायचो. आणि स्वतःची माझी चायनीजची एक टपरी पण होती कॉलेज रोडवर. नाशिककरांना माहिती आहे ते. अबाउट 92-93ची गोष्ट करतो आहे. आणि 89ला माझी स्वतःची अंडा भुर्जीची पण टपरी होती 6 महिन्यासाठी. मी शेटी बेलपुरी हाऊस नाना चौकच्या बाहेर स्वतः अंडा भुर्जी बनवून विकायचो. त्यामुळे मला मेहनत ही मुळात आवडायची आणि मी फूडी असल्यामुळे मी काहीतरी फूड रिलेटेडच करायचो. पण काय झालं, एकंदरीत जेव्हा माझा म्हणजे लग्न झाल्यानंतर माझा मुलगा थोडा मोठा व्हायला लागला आणि जेव्हा तो स्कूलमध्ये गेला तेव्हा मी म्हटलं का प्रवाशी आपली घरची शाळा आहे, त्याच्यामुळे प्रवाशीत आपण जावा. पण थोडं फॅमिली डिस्प्यूट असल्यामुळे मी त्याचं ॲडमिशन बांध स्कूलमध्ये घेतलं. बॉईज टाऊनमध्ये घेतलं पहिलं, नंतर बांधमध्ये गेलं. मग फॅमिलीच्या डिस्प्यूटमध्ये सेटलमेंट झाली आणि फॅमिलीने मला विचारलं का तुला हा व्यवसाय पाहिजे का शाळा पाहिजे. तर मी शाळा निवडली तेव्हा. फॉर सिंगल रिझन शाळा निवडली या प्रोफेशनमध्ये येण्यासाठी, कारण मला मुळात मला मुलं फार आवडतात. म्हणजे मी बाहेर जरी उभा असलो तरी माझ्याकडे मुलं असे मला चिटकून राहतात, बोलतात, गप्पा मारतात, त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करतात आणि माझ्याशी एकदम फ्रीली बोलतात म्हणजे त्यांच्या. आणि मी त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून स्कूलमध्ये बसतो मुलांचा, टू फाईट फॉर देअर राईट्स फ्रॉम टीचर्स, प्रिन्सिपल्स अँड पेरेंट्स ऑल्सो. तर हा रोल करतो. त्यामुळे मुलं आवडायचे, त्यामुळे मला हा निवडून बघू. तर प्रत्येकाला वाटलं बाई याचं काय असं PhD शिक्षण नाही आहे, सिम्पल ग्रॅज्युएट आहे, हा काय स्कूल चालू शकतो. तर मला असे डायलॉग्स फार आवडतात मुळात. त्याचं जो काही करू शकला नाही तर मी म्हणलं का मी एक स्कूल प्रवाशी अकॅडमी जी जुनी शाळा आहे पहिले तिलाच मी रिस्ट्रक्चर करेल, तिलाच मोठी करेल. आणि मग माझ्या लक्षात आलं का जर आपण या क्षेत्रात पडलो आहोत तर आपल्याला टेक्नॉलॉजी बरोबर चालावं लागणार. तर टेक्नॉलॉजी म्हणजे काय का करिक्युलम कसं आहे, तेव्हा स्टेट बोर्ड करिक्युलम होतं आणि स्टेट बोर्ड करिक्युलममधून ICSEचे करिक्युलमला आलो. आणि त्याच्यानंतर जसं शहर वाढत गेलं ती शाळा पण चांगली वाढत गेली. आणि 2-2.5-3 वर्षात असं लक्षात आलं का या नाशिक शहराला एक चांगली डे बोर्डिंग स्कूलची कल्पनाची गरज आहे. डे बोर्डिंग म्हणजे काय, सकाळी चाइल्ड येईल आपल्या स्कूलला, नाश्ता करेल, 11 वाजता स्नॅक्स करेल, दुपारी जेवण करेल, संध्याकाळी स्नॅक्स खाईल आणि घरी जाईल. कारण हल्ली काय झालं, आई वडील दोन्ही काम करतात. तर त्या कॉन्सेप्टमध्ये मी ही शाळा एस्टॅब्लिश केली. आता पहिल्यापासून थोडा जायजेंटिक करायचा विचार होता, म्हणजे ऑनेस्टली एवढी मोठी शाळाची कल्पना कधीच नव्हती, पण ही होऊन गेली. आता ही होऊन गेली म्हणजे त्याच्यामागे सुद्धा पेरेंट्सचे ब्लेसिंग्स, सपोर्ट, मित्रांचा फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट आणि मुळामध्ये जो प्रवाशी परिवार आहे ज्याच्यामध्ये साधारण 1100 लोक काम करतात माझ्याकडे. त्या 1100 लोकांचं, तेव्हा 1100 नव्हते, तेव्हा 400-450 होते, ते आज 1100 झाले. पण त्या 400-450 लोकांचा सुद्धा पाठिंबा, सर तुम्ही शाळा मोठी चालू करा, एक वेगळी शाळा चालू करा. नंतर माझ्या लक्षात आलं का या शाळेला मी इंटरनॅशनल करिक्युलम दिलं पाहिजे. कारण इंटरनॅशनल करिक्युलम देण्याचं कारण असं का नाशिकचे विद्यार्थी हे KK वाघला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतील,
HPTला पण घेऊ शकतील, भारती विद्यापीठला पण घेऊ शकतील, सिम्बॉयसिसला पण घेऊ शकतील आणि महत्त्वाचं म्हणजे देशाच्या बाहेर पण घेऊ शकतील. तर एक्सक्लुझिव्ह CIE स्कूल, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची डायरेक्ट फ्रँचायझी घेऊन आपण इथं एक्सक्लुझिव्ह स्कूल केली. आणि माझ्या लक्षात आलं, कारण नाशिकला कसं आहे, नॉर्मली स्कूल्समध्ये मी बघितलं का कॅन्टीन हा जो प्रकार आहे ना, तिथं हा शो ऑफ प्रकार फार होतो. तर मुलं काय करतात, खिशातनं 50 रुपयाची नोट काढतात, 100 रुपयाची नोट काढतात, बर्गर खाल्ला, वडापाव खाल्ला, इडली खाल्लं, हे खाल्लं, ते खाल्लं आणि पैसे देऊन विकत घेतात. ही देशातली एकमेव शाळा आहे ज्याच्यामध्ये कॅन्टीन नाही आहे इथं. कारण इथं प्रत्येक चाइल्ड आहे त्याच्या आईवडिलांकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, त्यामुळे इथं आईवडील गाडीत पण सोडायला येत नाही. इथं सगळे मुलं बसनी येतात आणि इथं सगळे मुलं स्कूलमध्ये जेवतात. हे सगळं इन्क्लुझिव्ह ऑफ ते पॅकेज आहे. त्यामुळे सगळं जेवण आपण देतो आणि जेवण पण फार सुंदर असतं, सिम्पल असतं. वरण भात, पोळी भाजी वगैरे सगळं. जसं म्हणजे आमचं किचन पण कसं आहे माहिती आहे, त्याचं नावच आहे मम्मीज किचन. जे घरी आई बनवते, आजी बनवते, तेच जेवण तुम्हाला आम्ही वाढतो. आमच्याकडे जाल फ्रेझी किंवा कोल्हापुरी अशा नावाचे कुठलेही प्रकार नसतात. आमच्याकडे सिंपल भाजी असते, भेंडीची भाजी, बटाट्याची सुक्की भाजी, दहीची कढी, वरण भात, आमटी, इडली, थालपीठ. ही आवड तुमची तर नाही ना? माझी आहे 100%. फूडचा मला म्हणजे भयंकर आवड आहे. फूड मला बनवायला आवडतं, खायलाही आवडतं आणि खिलवायला पण आवडतं. तर त्याच्यामुळे मला आपल्या सौभाग्यवती तर भाग्यवान आहात. नाही, मी ॲक्च्युली जास्त भाग्यवान आहे, कारण माझी बायको कधीही सेकंड आली नाही. ती फार हुशार होती. तिने तेव्हाच्या काळी असा नवरा निवडला, म्हणजे मी तिला प्रपोज केल्यानंतर तिने हो म्हटलं, माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं त्याच्यापेक्षा ती BArch आर्किटेक्ट आहे. ती अप्रतिम सुंदर आर्टिस्ट आहे आणि तिने जर ठरवलं का जेवण बनवायचं आहे तर ती माझ्यापेक्षा जास्त चांगलं बनवू शकते असं मला कुठेतरी खात्री आहे. पण आम्ही काय आहे तर आम्ही घरामध्ये डिव्हिजन केलेलं आहे, तर किचन फक्त पुरुष सांभाळतील. आणि मला असं आवडतं की मी माझ्या बायकोसाठी हॉर्लिक्स बनवतो आहे किंवा माझ्या बायकोसाठी सुंदर 1 कप कॉफी बनवून किंवा मी माझ्या बायकोसाठी काहीतरी करतो आहे, म्हणजे असं एक डोक्यामध्ये कल्पना आहे. सो वी आर ऑलवेज फ्रेंड्स. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काय आहे का, हे सेम फूडची आवड जेव्हा मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो तर मला चांगलं जेवण नाही मिळालं. तर आय ऑलवेज फेल्ड का त्या एजला जेव्हा मुलं वाढत आहेत तर त्यांना जर चांगलं जेवण दिलं तर आय एम शुअर दे आर गोइंग टू परफॉर्म व्हेरी हॅपीली. आणि कुठली गोष्ट जर हॅपीली केली तर मला वाटतं परफॉर्मन्स पण चांगला मिळतो. तर त्या ऑब्जेक्टनी ही अशी शाळा एस्टॅब्लिश केली आणि या क्षेत्रात आलो. याच्यातला माझा हा एक प्रश्न राहिला की नाशिकच का, कारण तुम्ही पूर्वापार नाही, हो, बॉर्न बॉटअप इन नाशिक, त्याच्यामुळे नाशिक. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं जे आम्हाला शिकवलं गेलं घरामध्ये, आणि JRD टाटांचं पण एक वाक्य आठवलं त्यामुळे सांगतोय का, वॉट एव्हर what success or whatever what I should say respect in the society which you have got from the society, so you need to give back to the society. तर कुठेतरी तुम्हाला हे परत देणं लागतं. तर मग या शहराने मला मोठं केलं किंवा या शहराने मला प्रेम दिलं, या शहरांच्या मित्रांनी माझ्यासाठी 24 तास मेहनत घेतली, या शहराच्या मित्रांनी मला पोळी भाजीपासून मटण रस्सापासून सगळं खाऊ घातलं, तर मी शाळा दुसऱ्या शहरात कशाला करू. बरं, 27 वर्षापासून आपण ही संस्था चालवतात. मी नाही, त्या शाळेला 33 वर्ष झाले टोटल. मला 15 वर्ष झाले. मी 15 वर्ष झाले चालवतो. मी 15 वर्ष झाले अध्यक्ष आहे, माझी वाईफ उपाध्यक्ष आहे आणि 3 ट्रस्टीज आहेत. पण मेजर रोल मी स्वतः सगळं हँडल करतो कारण मला आवड असल्यामुळे. मग आपल्या 33 वर्षापासून जी संस्था आणि आपण स्वतः 15 वर्ष काम केलेले असं सांगतात, मग मला हे विचारायचं की आपलं आणि पालकांचं नातं संस्थेचं कसं आहे? मला वाटतं नाशिक नसेल पण हे स्टेटमधलं हे बोल्ड स्टेटमेंट करतो का जे माझं आणि पालकांचं नातं आहे, माझं आणि मुलांचं नातं आहे, मला वाटत नाही कुठल्या दुसऱ्या स्कूलचं तसं नातं आहे. कारण मला असं एकंदरीत वाटतंय का प्रत्येक पालक हा माझ्या शाळेचा पार्टनर आहे आणि प्रत्येक पालक हा माझा मित्र आहे. आणि प्रत्येक पालक जो हा पार्टनर आहे तर 50% तो पार्टनर आहे, 50% आम्ही पार्टनर आहे, म्हणजे शाळा. तर एकत्र एका ऑब्जेक्टसाठी काम करतोय. एकत्र ऑब्जेक्ट काय आहे? चाइल्ड डेव्हलपमेंट. बाकी दुसरं काही ऑब्जेक्ट नाही. 50% तुम्ही काम करा, 50% आम्ही काम करतो आणि जॉईंटली आपण मुलांना घडवू. अच्छा, तुम्ही पारसी समाजाचे आहात, तर पारसी समाजात जास्त करून बिझनेस केला जातो.
तर आपण बिझनेस हा प्रकार सोडून शिक्षणाचं व्रत का अंगीकारलं? हे मला वाटतं मी क्लॅरिफाय करतो, हा माझा पॅशन आहे. माझा व्यवसाय वेगळा आहे. मी आपल्याला कार्ड दिलं आहे माझा, त्याच्यामध्ये माझे व्यवसाय लिहिलेले आहेत. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. पण नाशिककरांना असं वाटतं का स्कूलवरती मी सगळ्यात जास्त वेळ देतो, स्कूल्समध्ये लोकांना भेटतो, त्यासाठी स्कूल हा माझा एक ब्रँड झालेला आहे. का बाबा रतनलत म्हणजे शाळावाला, तो प्रवासीवाले म्हणजे रतनलत असं झालेलं आहे. कारण माझे वेगळे जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये माझी हप्त्यात 4-5 तास वेळ जरी दिला आणि माझे जे मॅनेजर्स आहे किंवा जे MD आहे ते व्यवस्थितपणे बघतात. ॲट एंड ऑफ द डे व्यवसाय तुम्ही कशाला करता? 1 तारखेला थोडेफार तुम्हाला पैसे आले पाहिजे आणि तुमचं घर व्यवस्थित चाललं पाहिजे. ते चालतं आहे, त्यामुळे कशाला त्याच्यात जास्त लक्ष द्यायचं. आमच्या माहितीप्रमाणे आपल्या एका क्लासमध्ये 18 ते 20 मुलं आहेत. तर यामागे आपला उद्देश काय? नाही, कसं असतं, त्या शाळेमध्ये जी जुनी शाळा आहे आपली प्रवासी अकॅडमी, तिचंसुद्धा व्हेरी हाय ग्रेसफुल आणि व्हेरी हाय रेप्युटेशन आहे सिटीमध्ये. तर तिथं 45 विद्यार्थी एका वर्गामध्ये आणि इथं 20 विद्यार्थी आहे एका वर्गामध्ये. आता ही शाळा जी येते ही केम्ब्रिज युनिव्हर्सिटी बाय गव्हर्न होते. म्हणजे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे नॉर्म्स आहेत का एवढेच मुलं पाहिजे, टीचर स्टुडंटचा हाच रेशिओ पाहिजे. ती शाळा जी आहे ती ICSE करिक्युलमच्या अंडर येते. तर ICSE करिक्युलम जे ठरवते त्याप्रमाणे ती करावं लागते. तर इथं काय ॲडव्हान्टेज होतो का इथं 20 विद्यार्थी असले ना का टीचर प्रत्येक विद्यार्थीला इंडिव्हिज्युअल बेसिसवरती त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करू शकते. म्हणजे थोडं जास्त 1-to-1 अटेंड. आणि दुसरा ॲडव्हान्टेज काय आहे या शाळेमध्ये, तर या शाळेमध्ये वेळ आहे. सकाळी मुलं येतात, संध्याकाळी जातात. तिथं कसं आहे, दुपारी मुलं जातात आपल्या घरी, डबा जेवतात, त्यांच्या घरी जेवतात, मग ट्युशनला जातात, मग खेळतात. इथं सगळं करून मग घरी जातात. बरं, म्हणजे आपण आत्ता सांगितलं की केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने आपल्याला मान्यता दिलेली आहे. हो. तर ही मान्यता आपल्याकडे काय बघून दिली? त्यांच्या एक बेसिक केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे ना नॉर्म्स आहेत. मग मला त्याचे बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारलं. 10 वर्षापूर्वी एक आपल्या देशामध्ये फॅड चालू झाला. फॅड म्हणजे काय माहिती का? इंटरनॅशनलचा फॅड. कुठली शाळा ब्ला इंटरनॅशनल स्कूल, ब्ला इंटरनॅशनल. एवढी जरी असेल शाळा फर्स्ट फ्लोअरवर, ती पण इंटरनॅशनल स्कूल होते. तर इंटरनॅशनल स्कूलचा अर्थ काय होतो मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. इंटरनॅशनल स्कूल मीन्स you should have an international infrastructure. 1, you should have international curriculum which is accepted worldwide. म्हणजे त्याच्यात आपलं देश पण आलं. ओके. महत्त्वाचं म्हणजे करिक्युलम आहे, महत्त्वाचं म्हणजे काय म्हणतात त्याला, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं का युअर टीचर्स, जे फॅकल्टी आहे तुमची, जे शिकवत आहेत मुलांना, दे शुड बी इंटरनॅशनली ट्रेंड. त्यांचं मग तो ट्रेनिंगचा पार्ट येतो. आणि त्याच्यापेक्षाही पुढे आपण जाल तर आवर चिल्ड्रन, म्हणजे ज्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही हॉवर्ड पहा किंवा सिम्बायसिस पहा, किंवा प्लेसमेंट फार महत्त्वाची आहे. का हे मुलं पासआउट झाल्यानंतर प्लेस कुठे होतात. तर प्रवासी इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये जेव्हा मुलं पासआउट होतात हे कुठल्या युनिव्हर्सिटीला गेले, मला वाटतं ही सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे. आणि त्यांनी मुळामध्ये आमचं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं, आमच्या जुन्या शाळेचं गुडविल बघितलं, आमची ज्या पद्धतीने आम्ही शाळा डिझाईन केली, तर त्यांना असं वाटलं कुठेतरी का ही एक्सक्लुझिव्ह CIE म्हणजे एक्सक्लुझिव्ह केम्ब्रिज स्कूल होऊ शकते. बरेच शाळा काय करतात, सो अँड सो इंटरनॅशनल स्कूल लावतात आणि खाली CBSE लिहितात. इंटरनॅशनल स्कूल कॅन नेवर बिकम CBSE. इंटरनॅशनल स्कूल कॅन नेवर बिकम ICSE. हे मुळामध्ये जे संस्थापक असतात किंवा ज्या संस्था चालवतात, मला वाटतं त्यांनी एज्युकेट व्हायला पाहिजे. आणि स्कूल्स चालवायचं म्हणजे ही ठीक आहे, ही 5 स्टार स्कूल आहे नाशिकची, किंवा ती त्या कॅटेगरीतली 1 नंबर शाळा आहे. पण मला असं पर्सनली वाटतं का माझ्या या दोन्ही शाळा, म्हणजे हे बोल्ड स्टेटमेंट करतो आपल्यासमोर सर्वांसाठी, का माझ्या ह्या 2 शाळा जर माझ्यापेक्षा जर कोणी बेटर चालू शकत असेल तर मी त्या व्यक्तीला देऊन टाकेल ऑन गव्हर्नमेंट रेकमेंडेशन. फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकेल, फ्री ऑफ कॉस्ट. आपण त्याच्या बदलीला मला काय पाहिजे हे पण मी सांगतो गव्हर्नमेंटकडनं. मला नाशिकचे 135 किंवा 150 नगरपालिकेचे जे शाळा आहेत, गव्हर्नमेंटचे स्कूल्स आहेत, त्याच्यावरचा जो फंड तुम्ही देता, गव्हर्नमेंट जी फंड मुलांसाठी देते,
त्याच फंडमध्ये त्याच पैशांमध्ये मला तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर करा महाराष्ट्राच्या स्कूल्सचा, नाशिकच्या स्कूल्सचा. मी आपल्याला चॅलेंज देऊन सांगतो का 10 वर्षानंतर प्रत्येक चाइल्ड म्हणेल का मी माझा चाइल्ड हे गव्हर्मेंट स्कूलमध्ये टाकेल, प्रायव्हेट स्कूलमध्ये नाही टाकणार. कारण हे माझं ड्रीम आहे का एज्युकेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ राईट टू एज्युकेशन? राईट टू एज्युकेशन इज एव्हरी चाइल्ड शुड गेट इक्वल एज्युकेशन. तर हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? गव्हर्मेंट. मला जर कॅन्सर झाला आहे तर मी किती आनंदित तो कॅन्सर बघितला पाहिजे, कारण मला माहिती आहे माझं गव्हर्मेंट काळजी घेणार आहे. मी टॅक्स कशासाठी भरतोय? माझा जेव्हा बाळ जन्माला आलो आहे तर मला वाटतं माझ्या घराच्या जवळ अंगणवाडी आहे, फार सुंदर आहे, मी इथे टाकतो, मी कशाला जाऊ प्रवेशीला? म्हणजे या ज्या संकल्पना तुम्ही आता सांगतात या फॉरेनमध्ये आहेतच. फॉरेनमध्ये गव्हर्मेंट स्कूल्स 1 नंबरला चालतात, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स 1 नंबरला चालतात, त्यांच्या स्वतःच्या मालकीचे विमान 1 नंबरला चालतात. आपलं सगळं उलटं आहे, तो भाग वेगळा. अच्छा, आपल्या संस्थेत मुलांना मला काय व्हायचं आहे, माझं करिअर कशात झालं पाहिजे असं स्वातंत्र्य दिलं जातं का? हो, मला वाटतं आपल्या दोन्ही स्कूलमध्ये हे मोठ्या प्रमाणातलं एक रेव्होल्युशन आणलं होतं. मी साधारण एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी मुलांना फ्रीडम दिला आहे का तुम्ही तुमच्या हार्टमध्ये ज्या गोष्टी आहेत ते प्लीज बोला. कारण काय होतं माहिती आहे का, बरेच वेळा वडील जर इंजिनियर असले किंवा वडील डॉक्टर असले तर ते फोर्स करतात का आपला मुलगा आपली मुलगी आपली पिढी सांभाळायला पाहिजे किंवा आपले सारखं व्हायला पाहिजे. मला पर्सनली असं वाटतं की मेक युअर पॅशन इन टू युअर प्रोफेशन. एकदम सिम्पल त्याचं लाव. आणि हे मी प्रॅक्टिस बिफोर यू प्रीच म्हणतात ना, हे मी करून दाखवलं. कारण माझा स्वतःचा मुलगा 20 वर्षाचा आहे, तो भयंकर मोठा फूडी आहे, तो सगळ्या प्रकारचे जेवण बनवू शकतो, त्याला जेवण म्हणजे देव आहे माझ्यासारखा. हां, बरोबर. तर त्यांनी सांगितलं मला डॅडी मला फूडमध्येच काहीतरी करायचं आहे. त्यामुळे तो जगातल्या 1 नंबर युनिव्हर्सिटीमध्ये CIA कलिनरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका, तिथं तो शेफची डिग्री घेणार पहिले. म्हणजे हे जे साध्य झालं, जे मुलाला आवड होती, जे तुम्ही करून घेतलं म्हणून हे साध्य झालं, बरोबर? हो, नाही कसं असतं त्याच्यामध्ये का माझ्या मुलाला ही गोष्ट आवडते तर इट्स माय जॉब टू सपोर्ट हिम. बरोबर. इट्स माय जॉब. इफ माय सन वॉन्टेड टू बिकम अ फोटोग्राफर तर मग फोटोग्राफर चांगले कोण, मी त्यांना भेटलो असतो, प्लीज गाईड करा आपण फोटोग्राफीमध्ये. आणि त्याला 1 नंबरचा फोटो. पण बटाटे वड्याची पण टपरी टाकायची असेल ना, पाववडा ज्याला आपण म्हणतो, ती पण जगामध्ये 1 नंबर चालू करून दाखवायची. तुम्ही काही कराल ना, तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे कामाची, मेहनतनी लगननी तुम्ही काम केलं पाहिजे. पण दॅट प्रोडक्ट शुड बी नंबर 1. दॅट इज माय बेसिकली मॉरल अँड प्रिन्सिपल. बरोबर. या प्रिन्सिपललाच घेऊन आपण अजून एक प्रश्न असा करतोय की तुमच्या मुलांना, या संस्थेतल्या मुलांना एक सामाजिक जबाबदारी जी असते प्रत्येकाची, ती शिकवली जाते का? मला असं वाटतं का नाशिकमध्ये आपली स्कूल हे फार मोठ्या प्रमाणात करते. जसं मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. ही शाळा दुगाव म्हणून हे गाव आहे, या गावाचं नाव दुगाव आहे. आणि या गावाच्या शेजारी गिरणारा गाव आहे. त्या गिरणाऱ्या दुगावच्या मध्ये त्यांची एक अंगणवाडी आहे, जिथं 100 विद्यार्थी आहेत, छोटे छोटे विद्यार्थी आहेत. कारण अंगणवाडीला एट एंड ऑफ द डे 2.5 वर्ष 4 वर्षाचे विद्यार्थी येतात. 7 ते 8 वर्ष अगोदर, म्हणजे 7 ते 8 वर्ष अगोदर आम्ही तिकडं सर्वे करायला गेलो का बा मुलं किती आहेत. तर एक पण चाइल्ड नव्हतं आणि रजिस्टरवरती साधारण 100 विद्यार्थी होते, एक पण चाइल्ड नव्हतं. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं हे चाइल्ड का येत नाही म्हटलं अंगणवाडीमध्ये. तर म्हणे कोणाला शिकायचीच इच्छा नाही. तर मी म्हटलं मग तुम्ही त्यांना काहीतरी जेवण द्या. तर म्हणे आम्ही देतो ना खिचडी. तर मग ती खिचडी बघितली मी अशी पाण्यासारखी आपली गव्हर्मेंट. तर मी म्हटलं ती खिचडी अशी दिली तर म्हटलं कोणीच येणार नाही. म्हटलं तुम्हाला त्यांना छोटे मुलं आहे, त्यांना काहीतरी तुम्हाला अट्रॅक्शन द्यावं लागेल. तर म्हणे सर इथं कोणीच नाही, छोटं खेडं आहे, अमुक आहे. तर म्हटलं आम्हाला तुम्ही देता ती. तर मी ती शाळा व्हर्च्युअली आम्ही दत्तक केली. आज म्हणजे पहिल्यांदा मीडियासमोर आपल्यासमोर मी हे मांडतो आहे का आम्ही ती दत्तक घेतली, कोणालाच कल्पना नाही. आणि आम्ही ती दत्तक घेऊन दररोज एक टाईमटेबल सेट केला आहे. दररोज 7 वर्षापासून खीरपुरी, पोळी भाजी, बरं का, सुंदर प्रकारचा अख्खा मेन्यू त्यांच्यासाठी, इडली चटणी, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी 100 पॅकेट्स रोज नेतो. त्यांच्यासाठी कोलगेट पॉमोलिव्हचा प्रोग्राम, डेंटल कॅम्प्स, हे सगळं त्या कोलगेटवाल्यांशी बोलून आम्ही ते सगळं प्लॅन त्यांच्यासाठी डेंटल चेकअपपासून सगळ्या गोष्टी सेटअप केल्या. आमच्या ज्या मावश्या इथं काम करतात स्कूलमध्ये, बस भरून 40 मावश्या जातात, त्यांना आंघोळ घालतात, त्यांना व्यवस्थितपणे केस घालतात. आणि त्यांना आम्ही फूडचं अट्रॅक्शन दिलं का हे सुंदर फूड आहे, पण
आपण 2 तासांनी जेवू बरं का अभ्यास झाल्यानंतर. बरं. तर त्यांना त्या फूडमुळे ते 7 वर्षात 100% अटेंडन्समध्ये ती शाळा चालू राहिली. म्हणजे आपल्या आणि नाही एक त्याच्यामध्ये फक्त ॲड करतो, हे सगळं जे वाढायचं काम आहे, त्या मुलांना बघायचं काम, हे माझे सिनियर मुलं करतात. सो दॅट इज हाऊ दे गेट टू नो दॅट हाऊ लकी वी आर दॅट आमचे आईवडील आम्हाला एवढ्या सुंदर शाळेत टाकतात. आणि आमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे का आम्ही ह्या विद्यार्थ्यांना जर आम्ही आमच्या हाताने वाढू तर दे विल गेट दॅट सेन्स ऑफ बिलॉंगिंग का आपला देश मोठं अजून झालं पाहिजे. येस येस येस. याच्यात मला असं तुम्ही एक उदाहरण दिलं अंगणवाडीचं, की त्यांनी आपल्याला सांगितलं की मुलांना शिकण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तर मला हे विचारायचं आहे आपल्याला की आपल्या संस्थेत अशी काही मुलं येत असतील की ज्यांना शिक्षणात आवड नाही आहे, म्हणजे जी सुरुवातीला एंट्री करतात आपल्या संस्थेत. ॲक्च्युली ऑनेस्टली सगळ्या स्कूल्समध्ये असं असतं. तर अशा मुलांना शिक्षणात आवड निर्माण व्हावी यासाठी आपले काय प्रयत्न? मी आता आपल्याला वेगळं उदाहरण देतो. आता समजा आपला एखादा चाइल्ड जेवत नसला तर आपण डॉक्टरकडे नेतो, बरोबर आहे. डॉक्टर हा माझा मुलगा आहे, हा जेवत नाही आहे. तर डॉक्टर काय करतो, त्याला काय पिझ्झा किंवा बर्गर किंवा पंचवटीची थाली आणून खाऊ घालत नाही. डॉक्टर त्याला औषध देतो. कसली औषध देतो? भूक लागायची. तर काय करतो आम्ही स्कूलमध्ये, जेव्हा आमच्या लक्षात आलं की हे चाइल्डला अभ्यासात इंटरेस्ट नाही, तर आम्ही हे आयडेंटिफाय करतो की त्याला कशात इंटरेस्ट आहे. एक लक्षात ठेवा का चाइल्डला जर अभ्यासमध्ये इंटरेस्ट नसेल तर त्याला कुठल्या तरी गोष्टीत इंटरेस्ट आहे. खेळण्यात असेल, फोटोग्राफीमध्ये असेल, आर्टमध्ये असेल, ड्रॉइंगमध्ये असेल, किचनमध्ये असेल, कुठेतरी त्याला इंटरेस्ट आहे. मग तो जो इंटरेस्ट आहे त्याचा, त्या इंटरेस्टला त्याला काउन्सिलिंग करून त्याला सांगणं गरजेचं आहे का हाऊ इम्पॉर्टंट इज बेसिक एज्युकेशन, आणि त्याच्यानंतर तुझं जे पॅशन आहे त्याला तू परस्यू कर. असं करून काउन्सिलिंग करून आपण ते बरोबर त्याला ते अभ्यासाकडे वळवतो. बरोबर. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. येस, खूप चांगली संकल्पना आपली. मला अजून असं विचारायचं आहे की नाशिक शहर खूप मेट्रो सिटी म्हणता येणार नाही आपल्याला. नाही. एक मिडल क्लास शहर. हो. मिडल क्लासची मुलं आहेत, गरीब वर्गात. बरोबर आहे, बरोबर. तर अशा मुलांसाठी आपण कमी फीजमध्ये किंवा फीज न घेता स्कूल चालवतो? नाही, कसं होतं माहिती आहे का, प्रायव्हेट स्कूल्स हे करू शकत नाही. कारण कसं असतं, स्वतःची इक्विटी करून बॉरोईंग करून स्कूल्स बांधले जातात. त्याच्यामुळे कुठेतरी आपण सोसायटीमध्ये तो फॅक्टर करावा लागतो. आता एक उदाहरण द्यायचं म्हणजे आमची ही शाळा अंगणवाडी सांभाळते, बरोबर, फ्री ऑफ कॉस्ट सांभाळते. आमची ती शाळा पोलीस पब्लिक स्कूल सांभाळते. कॉन्स्टेबल्सचे मुलं शिकतात तिथं, 100 विद्यार्थी तिथं पण आहे. नो लॉस नो प्रॉफिटच्या बेसिसवरती ती पण शाळा चालते. तर मला असं वाटतं का कुठेतरी प्रायव्हेट स्कूल्सनी 2-2 शाळा, एक शाळा दत्तक घ्यायला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इथे थांबवतो. आपल्या दर्शकांसाठी मी सांगू इच्छितो की यांनी जी संकल्पना मांडली की प्रायव्हेट मोठ्या स्कूलनी, छोट्या स्कूल महानगरपालिकेचे असतील किंवा दुसऱ्या प्रायव्हेट स्कूल दत्तक घ्यावे आणि त्या मुलांना शिकवावं, ही यांची संकल्पना बघत असलेल्या जनतेने ऐकावी आणि जे संस्था चालक असतील त्यांच्यासाठी ही एक चपराक म्हणायला काही हरकत नाही. सर, ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे का, मुळामध्ये मला पर्सनली असं फार इच्छा आहे का मुलांसाठी काम करायला पाहिजे. कोणाच्या मुलांसाठी काम करायचं पाहिजे त्याच्यावरती इंटरेस्ट नाही मला. आणि मुळामध्ये कसं असतं का तुम्ही जर नगरपालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी काम केला तर मला असं वाटतं तुम्हाला मोठ्या प्रमाणात टॅलेंट सापडेल, मोठ्या प्रमाणात, जे अनटॅप्ड आहे आजही. तर ते जर टॅलेंट तुम्ही सापडलं तर कुठेतरी हे विद्यार्थी एक आईवडिलांना एक ॲसेट होतील, आपल्या स्टेटला ॲसेट होतील, सिटीचा गौरव होतील आणि देशाचाही गौरव होतील. कारण काय असतं माहिती आहे का, ज्याचं पोट भरलेलं असतं त्याला तंदुरी चिकन आपण ऑफर करतो, आणि ज्याचा पोट रिकामा असतो त्याला साधा बटाटावडा पण ऑफर करत नाही. मला असं वाटतं आपण मुळामध्ये आपल्यात ती जिद्द पाहिजे का ॲज अ सिटीजन वी हॅव टू मेक आवर कंट्री व्हेरी पॉवरफुल, अँड कंट्री विल बिकम पॉवरफुल नॉट बाय पॉलिटिशियन्स. कंट्री विल बिकम पॉवरफुल बाय एज्युकेशन. कारण ज्या दिवशी तुम्हाला एज्युकेशन असेल आणि प्रत्येक विद्यार्थी जर एज्युकेटेड असेल तर तो पहिले त्याच्या आईवडिलांना रिस्पेक्ट करेल, तो त्याच्या आईला रिस्पेक्ट करेल, तो त्याच्या आईला रिस्पेक्ट करायला लागला तो त्याची बायकोला रिस्पेक्ट करेल, आणि वैसे वर्षा तो त्याच्या मुलांना रिस्पेक्ट करेल. आणि इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन
हे त्यांच्यामध्ये इन्सर्ट करेल. एज्युकेशन म्हणजे काय हायजीन, एज्युकेशन म्हणजे काय रिस्पेक्ट, एज्युकेशन म्हणजे काय प्रेम, एज्युकेशन म्हणजे काय डेव्हलपमेंट, एज्युकेशन म्हणजे काय सोसायटीला मोठं करण्याचं एक सिम्पल माध्यम. बरं, मला असं विचारायचं की महाराष्ट्र सरकारने 8वीपर्यंत परीक्षा घेऊ नका हा जो आदेश काढलेला आहे तो आपल्याला योग्य वाटतो का? नाही, बिलकुल नाही वाटत. मला असं वाटतं का हा मोठ्या प्रमाणात लोकांची दिशाभूल करणारा आहे. कारण जर तुम्हाला 8वीपर्यंत जर फेलच करायचं नाही तर 9वीमध्ये 50% फेल करून टाकता. हे योग्य आहे का? हे योग्य आहे का? त्यांनी जे आता हा जो प्रश्न उपस्थित केला आहे की 8वीपर्यंत परीक्षा घेणं हे चुकीचं आहे हे यांनी म्हटलं आहे आणि 9वीला आल्यानंतर त्या मुलाला फेल करून देणं म्हणजे शिक्षण क्षेत्रात काहीतरी कमतरता आहे ही भरून काढणं महत्त्वाचं आहे. मला कुठेतरी असं वाटतं का हा जो पूर्ण आहे ना हा एक मोठा स्कॅम आहे. म्हणजे अजूनपर्यंत मी अभ्यास नाही केलेला कारण मी RTI ॲक्टिव्हिस्ट म्हणून ओळखले जातो नाशिकमध्ये. मी बऱ्याच गोष्टी सोसायटीसाठी करतो. तर मुळामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्ही मुलांना 8वीपर्यंत फेल का नका करू, कारण या पॉलिटिशियन्सला लिटरसीचा दर्जा पाहिजे स्टेटला. त्यांना ते शिक्के पाहिजे का आपला स्टेट लिटरेट आहे पण आपला स्टेट लिटरेट नाही आहे. मुळामध्ये लिटरसी आणि एज्युकेशनमध्ये फार मोठा फरक आहे. यू शुड बी लिटरेट और यू शुड बी एज्युकेटेड याच्यामधला फरक आहे. आय फील यू शुड बी एज्युकेटेड नॉट लिटरेट. कारण लिटरसी इज जस्ट अ सर्टिफिकेट. मी 10वी पास आहे पण बिचाऱ्याकडे नोकरी नाही आहे. मी 10वी पास आहे पण मला 4 लाईन लिहिता येत नाही. मी 10वी पास आहे पण मला मार्कच नाही आहे. याला अर्थ नाही ना. बरोबर. शिक्षण क्षेत्रात अजून अशी कोणत्या गोष्टीची कमतरता आहे ज्यामुळे आपला देश मागे आपला महाराष्ट्र मागे असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं का पर्सनली असं वाटतं का शिक्षण क्षेत्राला किंवा शिक्षणाला अजूनपर्यंत प्रायोरिटी नाही दिलेलं आहे. प्रायोरिटी म्हणजे मला असं कुठलंही गव्हर्नमेंटचं पॉलिसी किंवा सुप्रीम कोर्टाची पॉलिसी किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्यासाठी मी हे बोलत नाही. पण आपलं जे स्टेट किंवा कंट्री आहे ना दिस इज कास्ट बेस्ड. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की मी पारशी का झालो, मी हा पाहिजे होता या कास्टचा पाहिजे होता, मला तर फ्रीमध्ये ॲडमिशन मिळून गेलं असतं. मी त्या कास्टचा पाहिजे. सो वाय शुड इट बी कास्ट बेस्ड, इट शुड बी मेरिट बेस्ड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का गव्हर्मेंटनी आज मोठे मोठे रस्ते केले, बरोबर आहे, मोठे मोठे रस्ते केले, कॉन्क्रीटचे रस्ते केले, फ्लायओव्हर्स केले, एअरपोर्ट बांधले. तो भाग वेगळा का एअरपोर्टवर विमानच नाही तो भाग वेगळा, पण हे सगळं बांधलं. व्हॉट डिड दे डू फ्रॉम द टाईम ऑफ इंडिपेंडन्स टिल नाव फॉर अ कॉमन मॅन? आजही तो कॉमन मॅन चर्चगेटवरनं अंधेरीपर्यंत टक 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 जातो. पैसेवाल्यांसाठी गाड्यांसाठी रस्ते केले तुम्ही कॉमन मॅनसाठी काय केले? पैसेवाल्यांसाठी विमानतळं केले, मोठे मोठे लॉबी केले. तुम्ही कॉमन मॅनसाठी मला एक गोष्ट दाखवा काय केली, ओनली वन. देन I will salute the government or I will salute the शासन. इफ दे जेन्युनली लव्ह अ कॉमन मॅन, ज्यांना प्रेम असेल का हा माझा देशाचा नागरिक हा शेतकरी आहे, तर शेतकरीच्या किंवा तो गरीब माणूस आहे बिचारा त्याला तुम्ही एज्युकेशननी इंजेक्ट करा, त्याला तुम्ही पॉवरफुल करा, त्याची प्लेसमेंट करा, त्याला जॉब द्या. डोंट गिव्ह हिम जॉब बिकॉज ही इज ऑफ अ कास्ट, गिव्ह हिम जॉब बिकॉज ही डिझर्व्स इट. आणि कसं असतं माहिती आहे का, एक वडिलांचे पैसे असतात आणि एक स्वतः कमवलेले पैसे असतात. आय एम शुअर यू आर अ सेल्फ मेड मॅन, आय एम अ सेल्फ मेड. तर वेन यू आर अ सेल्फ मेड मॅन ना यू फील व्हेरी हॅपी. लॉटरीचे 5,000 रुपये मिळालेल्यापेक्षा मला वाटतं मेहनत करून 5,000 रुपयात एक वेगळा फ्रेग्रन्स येतो. हां, तसं येतो. बरोबर. आजच्या फास्ट लाईफमध्ये पालक आणि मुलं, जसे की आज पालक दोन्ही आई आणि वडील बाहेर सर्व्हिसला असतात, मुलं घरी एकटे येतात जातात किंवा त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप असतो. तर अशा पालकांसाठी आपण काय सांगा? मला असं वाटतं पालकांना मी एकच सांगू इच्छितो. पहिले महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात कसं असतं माहिती आहे का, मुळामध्ये आपल्या आईवडिलांना रिस्पेक्ट करा. म्हणजे मुलं तर मी नंतर म्हणेन, पहिले आपल्या आईवडिलांना रिस्पेक्ट करा. कारण काय होतं आहे का आपल्या आईवडिलांना जर आपण रिस्पेक्ट केलं तर आपण आपल्या मुलांना रिस्पेक्ट करू शकतो. आपल्या अर्धांगिनीला आपण रिस्पेक्ट करायला शिका. कारण आपल्याकडे कसं आहे, अरे जेवण वाढ म्हणजे कोण आहे ती, नेमकी कामवाली आहे का बायको आहे का काय आहे.
there is no respect or there is no bond, that kind of a bond. There is only bond because she is the lady who has given birth to my child. दॅट काइंड ऑफ पहिली ही केमिस्ट्री सुधारावी मला वाटतं. आणि त्याच्यानंतर पालकांना हे लक्षात आलं पाहिजे दोघांनाही का मुलांचा जो एज आहे तो एकदा निघून गेला तो परत नाही येणार. त्यासाठी मुलांना पैसे देऊ नका का ही गिफ्ट तुला दिली, हे गिफ्ट, हे का, हे हल्लीचे पालक का त्यांना गिफ्ट देतात, कारण हे टाईम देऊ शकत नाही. सो दे आर ट्राईंग टू बाय दॅट बाय करप्शन. आणि दॅट्स अ करप्शन ओनली का बाबा तुला चॉकलेट देतो, तुला मोबाईल देतो, तुला हे देतो किंवा तिला हे होम. इट्स चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम, तसं करप्शन स्टार्ट्स फ्रॉम होम. ॲब्सोल्युटली राईट. तर हे यांनी जर वेळ दिला ना, मी सिम्पल सांगतो, 13 वर्षाचा मुलगा आहे किंवा 12 वर्षाची मुलगी आहे किंवा डॅडी म्हटले चला बेटा आपण दोघं जाऊ गॉल्फ क्लबवर वॉक घेऊ. किती आनंद होईल त्या मुलीला, मी माझ्या बाबांबरोबर वॉक घेऊ राहिली आहे. किती लोक वॉक घेतात आपल्या मुलांबरोबर. गॉल्फ क्लबवरती वॉक घेताना मी बरेच रती महारथींना पाहिलेलं आहे. निम्मा वेळ मला असं वाटतं का हे गॉल्फ क्लबवर वॉक घेताना व्यापारच करून टाकतात. ही जमीन त्याला विकून टाकतात, ती जमीन याला विकून टाकतात, काही बेकीचा संबंध नाही. आणि वॉक पण का करतात, व्यापारासाठी आणि दुसरी भीतीसाठी. कारण एकाला जर गावात हार्ट अटॅक आला का दुसऱ्या दिवशी समजून जायचं का 200 लोक एक्स्ट्रा आहेत त्या गॉल्फ क्लबवरती. अशातला तो भाग आहे. त्यामुळे मुलांना मुळात वेळ देणं आणि मुलांबरोबर त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करणं मला वाटतं हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे फॉर अ फॅमिली डेव्हलपमेंट. बरोबर. आत्ताच सरांनी सांगितलं आपल्याला की मुलांचा आणि पालकांचा जो संवाद तुटलेला आहे त्यासाठी वेळ देणं, मुलांसाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांचं भविष्य त्यांच्याशी जोडलेलं असतं. सर, माझा आता एक शेवटचा असा प्रश्न आहे की भविष्यात शिक्षण क्षेत्र सोडून आपल्याला अजून काय करायला आवडेल? मला माझं स्वप्न आहे का मला वेगळ्या प्रकारची एक कॉलेज उघडायची आहे जिथं माझा मुलगा आत्ता शिकतो आहे अमेरिकामध्ये. समथिंग रिप्लिका त्याच्यासारखं. मला कलिनरी स्किल्स शिकवायचे. मला या महाराष्ट्रामध्ये माझ्या एक लक्षात आलं तर मुळात महाराष्ट्रामध्ये नाशिक, सिन्नर, मुंबई, पुणे, नागपूर म्हणजे विदर्भा, मराठवाडा पूर्ण तुम्ही घ्या, कोल्हापूरपासून घ्या, म्हणजे टिल द कोस्टल बेल्ट म्हणजे तिथपर्यंत घ्या. तुम्ही जर अख्खं महाराष्ट्र फिरले ना तर प्रत्येक स्त्री बिचारी जी काम करते घरात तिच्या हाताला अप्रतिम सुंदर चव आहे. तर त्या लेडीजकडनं रेसिपीज घ्या आणि त्या लेडीजच्या रेसिपीजवरती काम करा आणि त्या लेडीजच्या रेसिपीज आणि त्याचे मसाले आणि त्याचं एक कलिनरी स्कूल तयार करा. बरं का? कारण तुमच्यामध्ये जर कला असेल आणि ती लोकांपर्यंत गेली पाहिजे असं मला वाटतं. तर आय विल स्टार्ट अ कलिनरी स्कूल इफ गॉड इज काइंड. म्हणजे कारण प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात, शेवट पैशाचं सोंग आणता येत नाही. पण ते जर चान्स मिळालं तर ते करील. पण मी जे आत्ता करतो आहे हे माझं प्रोफेशन, याला मला एक्सपान्शनचा बिलकुल विचार नाही आहे. तर मला असं कुठेतरी वाटतं की मी याला न्याय दिला पाहिजे. मला असं कुठेतरी वाटतं का अजून याच्यामध्ये मला बरंच काम करायचं आहे. मला टीचर्स बरोबर काम करायचं आहे, पेरेंट्स बरोबर काम करायचं आहे, ओन्ली फॉर वन ऑब्जेक्टिव्ह का मला मुलांना घडवायचं आहे. आणि मला फार म्हणजे आनंद होतो एक सांगायला का माझ्याकडे कुठलं जर चाइल्ड आला आणि कुठलं जर पेरेंट आला, प्रॉब्लेम्स प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये असतात, छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतच जाणार कारण तुम्ही ह्युमन रिसोर्सेस हँडल करताय. तर प्रॉब्लेम हा आम्ही अटेंड करतो, आम्ही प्रॉब्लेमकडनं पळून नाही जात. आणि दुसरं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि परत ती मिस्टेक रिपीट नाही करत. हे आम्ही मुळामध्ये आमचं धोरण असतं. आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटीजविषयी बोललात. एक छोटासा किस्सा, आम्ही एक छोटासा उपक्रम केला शाळेमध्ये. त्या शाळेमध्ये गेला आम्ही, आमच्याकडे विद्यार्थींचे मदर्स आले होते आणि आम्हाला सांगितलं का आम्हाला काहीतरी पार्टिसिपेट तुम्ही करायला हवं. आता नॉर्मली काय होतं का स्कूल चालवताना तुम्हाला ज्या सब्जेक्ट्सला टीचर्स लागतात त्यांचे क्वालिफिकेशन्स किंवा त्यांचं एक्झॅक्ट त्या क्लासला ते बरोबर टीच करू शकतील का नाही हे सगळं बघता काही जमत नव्हतं. तर मी त्यांना काय सांगितलं का म्हटलं आपण एक काम करू, म्हटलं तुम्ही प्रत्येकजण घरी म्हटलं जेवण बनवत असाल तर म्हटलं हो. तर म्हटलं प्रत्येकाने भात बनवून आणायचा. त्यांना एक कॅसरॉल दिला आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही भात बनवून आणा. तर म्हणजे कुठला भात बनवून आणायचा? म्हटलं दही भात आणा, पालक भात आणा, फोडणीचा भात आणा, वरण भात आणा मिक्स करून. पण तुमचं प्रेझेंटेशन, तुमचा फ्लेवर हा अप्रतिम सुंदर पाहिजे. आपण जजिंग करणार आणि बेस्ट मम्मी कुक असं म्हणून एक छोटंसं अवॉर्ड देणार त्या क्लासला.
तर आम्ही तो प्रयोग सुंदर केला आणि मी त्यांना कॅसरॉल्स दिले, मस्त 30 कॅसरॉल्स दिले मोठे मोठे. आणि ते कॅसरॉल्स जेव्हा आम्ही सगळे त्या हॉलमध्ये लावले, अप्रतिम सुंदर त्याच्यातला तो स्वाद आमच्या लक्षात आला. पण मी एक प्रोफेशनल शेफला बोलवलं होतं, कारण मी जर समजा जज केलं असतं तर प्रत्येक मग अरे यांनी तिला फर्स्ट का दिला आणि मला फर्स्ट का नाही दिलं, कारण निम्मे परिचित असतात नाशिक छोटं असल्यामुळे. तर मी प्रोफेशनल शेफ आणून त्याचं ग्रेडिंग केलं आणि त्या लेडीला आम्ही एक छोटंसं बक्षीस दिलं. आता माझ्यासमोर हे 40 भांडे होते ज्याच्यामध्ये भात भरला होता. तर मी माझ्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खाली बोलवलं, आमची बस गेली आणि गंगा घाटावरती जेवढे गरीब लोक बसले होते, ज्यांना जेवण मिळत नव्हतं, त्यांच्या आमच्या विद्यार्थ्यांनी जाऊन त्यांना जेवण वाढलं. त्या मम्मींना सांगितलं, म्हटलं हे पुण्य तुम्हालाही लागलं, तुमच्या मुलालाही लागलं आणि आमच्या शाळेलाही लागलं. सुंदर, खूप सुंदर. असा एक छोटासा प्रयोग आम्ही केला होता. न्यूजवर्डशी बोलल्याबद्दल आपले आभारी, धन्यवाद. थँक्यू सो मच. हे होते रतन लस, ज्यांनी शिक्षण क्षेत्रात जी किमया करून दाखवली आहे ती खरंच स्वागतार्थ आहे. आपण आज त्यांच्याशी आपण बोललो आणि बऱ्याचशा पालकांच्या मुलांच्या ह्याच्या ॲक्टिव्हिटीज संबंधी आपण जाणून घेतलं त्यांच्याशी. त्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद मानतो. न्यूज वर्ल्डसाठी चंदन पवार. न्यूज वर्ल्ड ब्युरो नाशिक. याचबरोबर न्यूज वर्ल्डचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार.